नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. प्रेक्षक मित्रांनो, सकाळी उठल्यावर तुमच्या पायात किंवा टाचांमध्ये वेदना होतात का? थोडे अंतर चालल्यावर तुम्हाला दम लागतो का? आणि तुमचे पाय जड होऊन साथ देणं सोडतात का? जर याचे उत्तर हो असेल तर थांबा. हे केवळ वाढत्या वयाचे लक्षण नाही, तर तुमच्या शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या कमतरतेचे संकेत आहेत. पण यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. याचे समाधान कोणत्याही महागडे औषध किंवा सप्लिमेंट नाही, आपल्याच स्वयंपाकघरात दडलेले आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 5 अशा देशी काही ताकदवान पदार्थांबद्दल समजून घेणार आहोत, जे वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायांची ताकद, हाडांची मजबूती आणि स्नायूंचे म्हणजेच मसल्सचे आरोग्य सुधारण्यात मदत करतात. हे केवळ खाण्याचे पदार्थ नाहीत, तर आयुर्वेदात आणि आपल्या आजी आजोबांनी दिलेला हा एक अनमोल ठेवा आहे. आम्ही तुम्हाला फक्त ह्या 4 गोष्टींची नावे सांगणार नाहीत, तर त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे खाताना कोणती जबाबदारी घ्यायची आहे हे देखील सांगणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा. आपण एका सुपरफूडपासून सुरुवात करूया, जो कॅल्शियमचा असा खजिना आहे ज्याच्यासमोर दूधही फिक्के पडते. ते पदार्थ आहे तीळ, जे कॅल्शियमचे पॉवर हाऊस आहे. प्रेक्षक मित्रांनो, जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय येतो तेव्हा तुम्हाला सर्वात आधी दुधाचे नाव लक्षात येते. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम असते. 100 ग्रॅम तिळामध्ये साधारणतः 1250 मिलीग्रॅम कॅल्शियम असते, तर फुल क्रीम दुधात हे प्रमाण 123 मिलीग्रॅम असते. हे माहिती खूप महत्त्वाची आहे, तर काही जणांना दूध पचत नाही. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही, तर मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारखी खनिजे देखील असतात. हे सर्व पोषक घटक मिळून घनता वाढवण्या आणि त्यांना आतून पोकळ होण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होत नाही. याशिवाय तीळमध्ये हे प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिड्सचाही एक चांगला स्रोत आहे. स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहेत. हे स्नायूंच्या पेशींना पोषण देऊन कमजोरी आणि पायांमधील गोळे येणे म्हणजेच क्रम्स दूर करण्याचे काम करते. तिळाचे सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज चमचाभर भाजलेले पांढरे तीळ व्यवस्थित चावून खाणे. ते तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता किंवा हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही गुळासोबत याचे लाडू करून खाऊ शकता. आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयरन देखील मिळते, जे रक्ताची कमतरता दूर करते. महत्त्वाची खबरदारी, तिळामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी याचे अतिसेवन टाळावे, अन्यथा ॲलर्जी किंवा पोटाचे विकार जसे की जुलाब होऊ शकतात. त्यामुळे याचे प्रमाण योग्य ठेवणे खूप गरजेचे आहे. आता बघूयात दुसरा पदार्थ, तो आहे हळदीचे दूध. यालाच गोल्डन मिल्क असेही म्हणतात. हे शरीरातील सूज आणि वेदनेवर रामबाण उपाय आहे. हळदीचा अगदी चमत्कारिक गुणधर्म त्याच्या मुख्य घटकांमध्येच म्हणजेच कर्क्युमिनमध्ये दडलेला आहे, जे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे. वाढत्या वयानुसार शरीरात क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजेच जुनी सूज वाढू लागते, जी सांधेदुखी, संधिवात, आर्थरायटिस आणि शरीराच्या अडखळण्याचे मूळ कारण असू शकते. कर्क्युमिन त्या एन्झाईम्स रोखते जे शरीरात सूज निर्माण करतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि सुजेपासून आराम मिळतो. दूध हे स्वतःच कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, जे हाडे आणि स्नायूंसाठी मजबूत पायाचे काम करते. जेव्हा हळद आणि दूध एकत्र घेतले जाते तेव्हा दुधाचे कॅल्शियम हाडांना मजबूती देते आणि हळदीचे कर्क्युमिन हाडांना सूज व वेदनापासून वाचवतं. आता हे वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात 1 चिमूटभर काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर नक्की टाका. कारण मिरीमध्ये पिपेरिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे शरीरात हळदीचे शोषण अधिक पटीने वाढते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना लो ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीच्या दुधाचे अतिसेवन करू नये, कारण ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी करू शकते. याशिवाय ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे त्यांनीही हे टाळावे, कारण हळद उष्ण असते आणि ती पित्त वाढवू शकते, ज्यामुळे त्रास वाढू शकतो. आता बोलूया तिसऱ्या पदार्थाबद्दल. तो आहे मोड आलेले हरभरे. हा असा एक देशी पदार्थ आहे जे खाल्ल्याने घोड्यासारखी ताकद येते. मोड आलेले हरभरे हे प्रोटीन आणि लोहाचा उत्तम स्रोत आहेत. वयस्कांमध्ये अनेकदा जाणवणारी शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता म्हणजेच एनिमिया दूर करण्यासाठी हे खूप मदतगार ठरते. प्रोटीन हे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. यामुळे सतत येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. यात असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. यामुळे संपूर्ण शरीरात आणि विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारते. जेव्हा पायांमध्ये रक्ताचा प्रवाह चांगला होतो तेव्हा पायांना मुंग्या येणे, बधिरपणा किंवा अशक्तपणाची समस्या कमी होते. याशिवाय मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था दुरुस्तीत ठेवण्याचे काम करते. वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य असते, त्यावर हे गुणकारी आहे. वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे मोड आलेले हरभरे बनवण्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून काढून त्यांना एका ओल्या सुती कापडात बांधून ठेवा. 8 ते 10 तासात त्यांना छान मोड येतात. त्यानंतर तुम्ही त्यात लिंबू, कांदा, टोमॅटो किंवा काकडी बारीक चिरून टाकून त्याची मस्त कोशिंबीर किंवा सलाड बनवून खाऊ शकता. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. अनेक लोकांना असे वाटते की कच्चे मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स हे सर्वात जास्त पौष्टिक असतात, पण घरातील वडीलधारी मंडळी ज्यांची पचनशक्ती कमी झाली आहे अशा लोकांसाठी कच्चे मोड खाणे धोक्याचे ठरू शकते, कारण कच्च्या कडधान्यामध्ये साल्मोनेलासारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच वडीलधाऱ्या मंडळींनी नेहमी मोड आलेले धान्य वाफवून खाल्ले पाहिजे. ते पचायला हलके आणि सुरक्षित असते. आता बघूया चौथा पदार्थ. तो आहे बदाम. बदाम हे हाडे आणि मेंदूसाठी सुपरफूड मानले जाते. हे केवळ स्मरणशक्तीसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बदामात कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात आणि स्नायूंच्या हालचालीत म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शन्सला मदत करतात. यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. वापरण्याची योग्य पद्धत. रोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजत घाला आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते खा. बदामाची साल काढून खाणेच योग्य आहे, कारण सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो जो पोषक तत्वांचे शोषण होण्यापासून थांबवतो. त्यामुळे साल काढूनच खावे. जर घरातील वयस्क व्यक्तींना बदाम नीट चावता येत नसतील तर तुम्ही दुधामध्ये त्याची पेस्ट करून किंवा बदाम दुधात उकळवून त्याची खीर किंवा शेक बनवून देऊ शकता. हे शरीरासाठी एक टॉनिकसारखे काम करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदाममध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते. याशिवाय ज्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी बदामाचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांना विचारूनच हे खावे, कारण यात ऑझलेट नावाचा घटक असतो जो स्टोनचा त्रास वाढवू शकतो. 5वा आणि शेवटचा पदार्थ आहे मेथीचे दाणे. आयुर्वेदात सांधीदुखी दूर करण्यासाठी मेथीला वरदान मानले गेले आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. विशेषतः संधिवात सारख्या समस्यांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी ठरते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद वाढवतात आणि त्यांची रिकव्हरी सुधारतात. मेथी स्नायूंचा थकवा दूर करून त्यांना पुन्हा ऊर्जावान बनवण्यास मदत करते. यात फायबर, प्रोटीन, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. वापरण्याची योग्य पद्धत. मेथीचे सेवन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे 1 चमचा मेथी दाणे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि भिजलेले दाणे व्यवस्थित चावून चावून खा. ते तुमच्या पचनसंस्थेलाही दुरुस्त ठेवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे जे लोक मधुमेह किंवा बीपीसाठी औषधं घेत आहे त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच गर्भवती महिलांनी मेथीचे सेवन टाळावे, कारण मेथीची प्रकृती म्हणजे तासीर उष्ण असते, जे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल याचा मेळ असतो. हे दोन्ही मिळून एकमेकांचा प्रभाव अनेक पटीने वाढवतात. म्हणूनच या 5 पदार्थांसोबतच तुमच्या जेवणात अजून काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात केळी आणि मनुके यांचा समावेश करा. केळ्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असते, जे स्नायूंच्या आखडण्यापासून आराम देते. मनुक्यांमध्ये लोह असते, जी कमजोरी दूर करतं. या दोघांचे कॉम्बिनेशन स्नायूंना पोषण देते. तसेच बीट खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात नायट्रेट्स असतात. हे शरीरात रक्ताचा प्रवाह वाढवतात. जेव्हा पायांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते तेव्हा पायांना मुंग्या येणे, अशक्ती कमी होते. आहारासोबतच तुम्हाला व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. आणि रोज फक्त 15 ते 20 मिनिटे का होईना पायी चालण्याची सवय ठेवा. चालणे हा पायांचा, स्नायू आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हाडे मजबूत होतात. दिवसभराची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने आणि प्राणायामने करा. तर प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली? जर का माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.